पायऱ्या इथे जशा आहेत तशा, आणि त्या पायऱ्यांवरून छोटी असताना मी पडून हे इथे जे झालंय ना माझं अनइवन इथंच म्हटलं क्या बात है सर, क्या बात, ये बात है. शाबाश बेटा, बहुत बड़ा. डेटा ट्रान्सफरचं काम चालू आहे इथं एकांतामध्ये. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हे आहे मांडवगण गावातील महादेवाचं देवस्थान. आणि मला याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे, पण माझ्या बायकोचं बालपण इथे गेलं आहे आणि हिचे वडील इथे शिक्षक म्हणून कामाला होते. सो हिच्या खूप काही जुन्या आठवणी आहेत इथे. सो आणि आज महाशिवरात्र पण आहे, तर आम्ही त्यासाठी इथे पाया पडायला आलो आहे. सो बघूया. कुठलं देवस्थान आहे? सिद्धेश्वर महाराज. सिद्धेश्वर महाराज. मस्त केलंय, पण मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही. मी काही सांगू शकत नाही आहे. फक्त मी तुम्हाला दाखवू शकतो की कसं आहे देवस्थान, काय आजूबाजूला काय आहे. माहिती असते तर सांगितलं असतं. हे तुला माहीत असेल तर तू सांग. मला जास्त माहिती नाही. तुला पण माहीत नाही का? तुझं बालपण गेलं ना पण इथं. हो, पण तशी इन्फॉर्मेशन नाही ना जशी सांगण्यासारखी. वडाचं झाड कसलं मस्त आहे. फक्त एवढंच माहिती आहे, खूप जुन्या काळातलं आहे. आणि इथे मांडव्य ऋषी तपश्चर्यासाठी बसलेले होते. कुठले? मांडव्य ऋषी. हां, एवढंच माहिती आहे. एवढंच आणि माहिती आहे. त्यांचं मंदिर आहे तिकडच्या साईडला, जे आपण खालच्या साईडला जाणार ना, तेवढं मांडव्य ऋषींचं मंदिर आहे. ओके, म्हणून या गावाचं नाव मांडवगण आहे का? हां. ओके, थोडंसं आयडिया आली आहे की गावाचं नाव मांडवगण काय आहे. आणि तिकडे मागच्या साईडला आहे तिकडे डायरेक्ट काशीचं पाणी येतं. ओके, इथं दत्त मंदिर आहे, छान आहे. त्याच्या बाजूला पाणी पण आहे मस्त. नदी आहे काही, छान आहे. ही पहिली कमान. आणि इकडं खाली कुठलं, इकडं खाली जायला काय आहे? मंदिर आहे, आपण तिकडच्या साईडला जाणार. ओके, आणि हे काय आहे माहिती का, हां हे आपण बाजार भरतो ना, हां हां ते बसण्यासाठी लोकांना, हां का? जे विकतात ना हां, त्यांना बसण्यासाठी आहे. ओके. आता बसतात का लोक? फक्त यात्रेच्या वेळेस वगैरे बाजार भरतो इकडे 4 दिवस. नाही तर नॉर्मली दुसरीकडे भरतो. कधी असते आता? हो, आपलं ज्या दिवशी लग्न झालं ना मागच्या वर्षी, त्या दिवशी इथली यात्रा होती. ठीक आहे. म्हणजे दत्त जयंती. डिसेंबर. दत्त जयंती. दत्त जयंतीला इथे बाजार असतो. आणि हे जे वटे दिसतात, ह्या वटावर लोक बसतात सगळे विकायला. बाकी तुम्हाला आतमध्ये गेलं की दाखवतो. आतमध्ये पण खूप छान आहे. आणि आज महाशिवरात्र, तर आज इथं कीर्तन पण ठेवलं आहे. आणि मे बी जेवण पण असेल, माहीत नाही आपल्याला, है ना? माहित नाही. मस्त लोकेशन आहे. हे बघ इथे त्या दिवशी ते हे होतं ना, हा व्हिडिओ पाहिला होता, इथे त्यांनी हे केलं होतं, ते काय म्हणतात लग्नाच्या वेळेस लग्नाचं सेटअप. आणि इथे त्यांची फेरे होते. ओके, त्या बघ दीपमाळ दाखवतो. हां, या दीपमालचं काय? झुलती दीपमाळ, म्हणजे ही अशी थोडीशी झुलते आहे त्यांचा. ही अशी झिगझॅग होते. हां, ओके.
आणि ही आहे मंदिराची मेन कमान आणि मस्त असा व्ह्यू आहे इथे. आणि हे आतमधले दृश्य आहेत आणि आतमध्ये बरंच काही म्हणजे रूम आहेत की ते तुम्ही म्हणजे स्टे पण करू शकता इन केस तुम्हाला म्हणजे इथं स्टेसाठी काही अवेलेबल नसेल तर. आणि आतमध्ये छोटे छोटे देवाचे मंदिरं पण आहेत. जास्त काही जुनं बांधकाम नाही आहे पण म्हणजे पकडून झाला की एक 50 वर्षाखालचा असेल मे बी. मला जास्त माहिती नाही आहे पण तुम्ही बघा जसं दिसतंय. काही काही गोष्टी नवीन आहेत, काही जुन्या आहेत. आणि आता तुम्हाला मी आतमधलं दाखवतो जे की आतमध्ये हे जुने आहेत. म्हणजे भिंती बघूनच समजतं आहे की हे जे दगडांच्या भिंती आहेत. आणि आतमध्ये पण खूप काही असं व्यवस्थित केलेलं आहे, सगळ्या गोष्टी पेंट पण चांगलं केलं आहे. आणि इथून आतमध्ये जायला म्हणजे 2-3 हे खंडोबाचं मंदिर आहे, बाजूला म्हणजे शेषनाग आहे. आणि आत ह्या लेफ्ट साईडला तुम्ही आले की लेफ्ट साईडला तुम्हाला आतमध्ये जायला दरवाजा आहे हा मेनवाला. इथून तुम्ही आत जाऊ शकता. आणि याच्या आतमध्ये मेन जे मंदिर आहे ना, जे याच्या आतमध्ये जे की आत्ता सध्या तिथे लोकांना जाऊन देत नाहीत आतमध्ये. आणि व्हिडिओ काढायला पण अलाउड नाही आहे. सो मी जास्त काही आतलं नाही दाखवू शकत. सो एवढं काही आहे. आणि हे आतमधलं म्हणजे इकडचं जे तुम्हाला आधी दाखवलं होतं मी ते. इथे खूपच मस्त एक छोटी शिवलिंग आहे आणि छोटी आहे पण खूप मस्त वाटते आहे. सो मी म्हटलं की याचा पण एक छोटासा फुटेज घेऊन टाकावा. सो मस्त आहे, छान आहे. आणि हे डाव्या हाताला म्हणजे मंदिराच्या बाजूने गेलं की ज्या बाबांमुळे ह्यांच्या गावाचं नाव पडलं आहे मांडवगण, तिकडे त्यांचं मंदिर आहे. हे अशा रूम आहेत ना. तुला मम्मी बोलली की त्या भिंतीमध्ये रूम आहेत. तर जे पूजा वगैरे करतात ना कायम देवाची सेवा करायला, ते तिथेच राहतात आतमध्ये. इकडं का? त्यांच्यासाठी अशा रूमसाठी घर सारखं बनवलं. तुला त्यांची सगळं तिथे. आणि तिथूनच आतमध्ये ते 2 साईडला ओट्यासारखं दिसतंय. तिथून आतमध्ये यायला अशा पायऱ्या आहेत, इथे जशा आहेत तशा. आणि त्या पायऱ्यांवरून छोटी असताना मी पडून हे इथे जे झालंय ना माझं अनइवन इथंच तिथंच पडलेले होते ते मी. अशी इथून खाली गेले होते डायरेक्ट. बालपणीच्या आठवणी. खालीवर झालं. हो. आठवण चांगली. अशाच पायऱ्या आहेत तिथे पण. वा, अंधार आहे तिथे. असं असतं काही ना काही बालपणीचं आठवण. बताओ मॅडम. हे सगळ्या ज्या चिंचेच्या झाडं आहेत ना, ते थोडेसे पिळल्यासारखे आहेत असं म्हणतात. त्याला थोडंसं कर्व असं गोल झालेले. आता ते जे मांडवी ऋषी होते ना, त्यांना ते तपश्चर्याला बसल्यावर जेव्हा त्यांना हे दिलं होतं, कोणीतरी त्रास देत होतं, तर त्यांनी रागात इथले जेवढे चिंचेचे झाडं आहेत ना, तेवढे सगळे पिळले होते असं म्हणतात. आता मला माहिती नाही. थोडंसं त्यांना असा कर बसलेला असतो. शक्ती बुद्धी देवता गणपती बाप्पा मोरया. काय मस्त आहे बघ ना. हे कडक आहे एकदम लोकेशन. कधी आपल्याला जर व्हिडिओ काढायचा असेल ना, आपण इकडे येऊया. सगळं आवडून वगैरे यायचं आणि इथे व्हिडिओ काढायचा. आपल्याला गाडी घेऊन यायला लागेल. हो, कारण तर बघा लोकेशन किती मस्त आहे. तुम्हालाही व्हिडिओ काही काढायचे असतील मोस्टली प्री वेडिंग, तर हे लोकेशन बेस्ट आहे. कुठल्या तालुक्यात इथे? श्रीगोंदा तालुका, जिल्हा अहमदनगर. गावाचं नाव मांडवगण. मांडवगण 2 गाव आहेत. एक मांडवगण आहे आणि एक मांडवगण पराठा आहे. तर मांडवगण कात्राबाज ह्याच गावात यायचं. लोकेशन मस्त आहे, बघू शकता तुम्ही. इथं तुमचं प्री वेडिंग पण मस्त छान शूट होईल आणि बाकीच्या गोष्टी पण चांगल्या आहेत इथं. आणि मला वाटत नाही इथं काही पेड पैसे लागत नसतील ना, माहीत नाही मला, पण मोस्टली असं वाटतं की नसलच लागेल काही. पण लोकेशन मस्त आहे. जांभळं हां, जांभळीचं झाड आहे. सगळे झाडं जांभळं
जांभळाची पूर आलेला तो इथं जांभळाचा बागेच भाऊ कडाक. काय लोकेशन आहे तुला माहिती आहे का? आपण आपल्या लग्नाचा शूट इकडेच केला पाहिजे होता माहिती आहे का? आला असता आपला शूट चांगला इथं. आपल्या लग्नाचं तसं पण प्री वेडिंग झालं, आपण पोस्ट वेडिंग करू. पोस्ट वेडिंगला यायला मग लागतं. तेव्हा आपण करूया. हे पसायदानचं काय? बरं असतं पसायदानचं. वा मस्त आहे हे सगळं. तेव्हा काय हे नसेल ना मध्ये पूल वगैरे, मग पाण्यातून जायचं असं. अगोदर इथं पाय पडायचं, मग तिकडे जायचं. ओके. डेटा ट्रान्सफरचं काम चालू आहे इथं एकांतामध्ये. एकदम खतरनाक. तर अशा पद्धतीने आपला आजचा दिवस हा खूप छान गेला. आणि तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.